सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. प्रत्येक माणसाला प्रेम हे खूप महत्वाचं आहे. जीवनात प्रेमाला अतिशय महत्व आहे. कारण ते प्रेम जे आहे हे प्रत्येकाला प्रेम हे हवं असतं. मग ते आईचं मुलांचं असू द्या, नवरा बायकोचं असू द्या किंवा इतर कोणाचंही असू द्या, परंतु प्रेम हे जीवनात आपल्या एक महत्वाची व्याख्या आहे. आपल्याला प्रेम हे लागतंच. आता ह्या प्रेमासाठी बरेच लोक काय करतात, ते एखाद्यावर प्रेम असतं, म्हणजे काय तर लग्न करायचं असतं, परंतु आधी प्रेम असतं, त्यानंतर काही कारणास्तव एकमेक लांब झालेले असतात. आणि अशा वेळेला काय करायचं, तर अशा वेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट, अशा वेळेला जे काही करायचे आहेत उपाय मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु तुम्ही प्रेम तुमच्यापासून लांब गेलंय आणि ते काही वशीकरण करून किंवा काहीतरी करून जर तुमच्याकडे येत असेल ना, तर हे प्रेम नकोय. मी तुम्हाला क्लिअर भाषेत सांगते, ते प्रेम आपोआपच तुमच्याकडे येतं. दोघांकडून सपोर्ट आहे आणि तुमच्याकडे प्रेम येतं तर ठीक आहे. परंतु तुम्ही खेचून असं आणणार असाल तर त्याला काहीही मतलब नाही. कारण कसं असतं ना, शेवट काय आहे, प्रेम हे आपोआप आपल्या जवळ यायला पाहिजे, तर त्याला काहीतरी व्हॅल्यू असतं. माझं पर्सनल मत म्हटलंय. तुम्हाला ह्याच्यावर वेगळं काही सांगायचं असेल तर कमेंट करू शकता. आता काय करायचंय आपल्याला, वशीकरण म्हणजे ह्याला वशीकरणच म्हणतात. काय करायचंय, खाऊचं पान घ्यायचं. तुम्हाला माहितीये खाऊचं पान हे वशीकरणासाठी बरेच लोक वापरतात. खाऊचं पान जसे पूजेसाठी वापरतात तसं वशीकरणासाठी सुद्धा वापरतात. एक अख्खं स्वच्छ असं खाऊचं पान घ्यायचं. त्याच्यावर आपल्याला लाल कुंकवाने मोरपंखाने खाऊच्या पानावर तुमच्या आवडत्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. तुमचे पती असू द्या, तुमची आई असू द्या, तुमची मुलं असू द्या, काहीही असू द्या, कुठलंही प्रेम असू द्या, परंतु ते प्रेम निर्मळ असावं आणि आपलं स्वतःचं असावं, ना की इतरांचं. आता त्याच्यावर नाव लिहायचं. त्याच्यावर 5 लाल गुंजा ठेवायच्या. गुंजा तुम्हाला माहिती असेल, नसेलच तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. गुंजा ऑनलाईन सुद्धा मिळतात. गुंजा ठेवायच्या. त्यानंतर पानाची व्यवस्थितपणे घडी घालायची. पानाचं जे देठ आहे ते देठ तोडताना 3 वेळेला तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र आहे श्रीम. त्यानंतर देठ तोडून घ्यायचं. श्रीम म्हणता म्हणता 3 वेळा श्रीम श्रीम म्हणायचं. देठ तोडून घ्यायचं. त्यानंतर कलाव्याने ह्या पानाला व्यवस्थितपणे गुंडाळून घ्यायचं, बांधून घ्यायचं. आणि जिथे कुठे आपल्या घरात सूर्यप्रकाश येत नसेल अशा ठिकाणी 11 दिवस ते पान तिथेच ठेवायचं. त्यानंतर जो कुठला 12वा दिवस येतो, म्हणजे रविवारी नाही करायचं, रविवार सोडून तुम्हाला हे जे पान आहे हे पिंपळाच्या झाडाखाली गाडून टाकायचं, दाबून टाकायचं. पण रविवारी नाही. सोमवार मंगळवार कुठल्याही वारी, पण रविवारी हे पान तुम्ही गाडू नका. सोमवारी वगैरे गाडू शकता. हा उपाय इथेच संपलेला आहे. बघा, इतक्या फास्ट मध्ये तुमचं प्रेम तुमच्या जवळ येईल की तुम्ही विचार कराल की हा उपाय इतक्या फास्ट मध्ये लागू झाला असं कधी वाटलंही नव्हतं. परंतु हे जे खाऊचं पान आहे, गुंजा आहेत, लाल कलावा आहे, तो व्यवस्थितपणे आणा, मंत्र बोला आणि उपाय व्यवस्थितपणे करा. नक्कीच तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल आणि तुमचं प्रेम तुमच्याकडे पुन्हा नव्याने येईल. नव्याने तुमच्या नात्याला सुरुवात होईल. आजचा छोटासा व्हिडिओ जो तुमच्या प्रेमासाठी होता, तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. ह्या व्हिडिओसाठी तुम्हाला ना की लोकांच्या नवऱ्यासाठी उपाय करायचा आहे, आपल्या स्वतःच्या नवऱ्यासाठी, स्वतःच्या प्रियकरासाठी उपाय करायचा आहे. ही महत्वाची टीप देते. आजकाल बाहेरचे एक्स्ट्रा अफेअर्स खूप चाललेत, त्यांच्यासाठी हा उपाय लागू होणार नाही. सर्वांना कळकळीची विनंती आहे, असं काही करू नका. ही विनंती अशासाठी केली की माझ्या बऱ्याच व्हिडिओ खाली खूप साऱ्या कमेंट येतात, माझा नवरा 3री बरोबर लागलाय, माझा नवरा 2री बरोबर लागलाय. अत्यंत चुकीचं आहे. आपली बायको, आपला नवरा हेच आपलं सर्व काही आहे हे समजून चाला. सर्व काही आयुष्यात चांगलं नीट होतं. स्वामी सर्वांकडे लक्ष ठेवून आहेत. सर्वांनी व्यवस्थित आपापल्या नवरा बायकोशी वागा. चुकीच्या गोष्टी करू नका. सर्वांना कळकळीची विनंती आहे. आजचा छोटासा उपाय तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच मला माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री